आता आपण मगाशी आलो तसं डबल चाललेलो आहे बघा. मम्मी पिल घेत घेत चालली. मम्मा इकडे बघ. जरा एक्सेलरेटर मार, एक्सेलरेटर मार जरा. अमोल मामाला काळजी आहे, काय बहिणीने ठोकून बिकून ठेवलं तर त्याच्यामुळे तो झोपेतून उठलाय आता. तर आता इथं ट्रॅक्टर ट्रेनिंग चालू आहे. इथं लोक गाडी शिकतात, आमच्या इकडे ट्रॅक्टर शिकतात. सोडा जाताल पुढं. या इथूनच सुरुवात आहे आमची. सोडायचं ती दाबायचं ब्रेक सोडायचं ते मागं जा सरळ जाऊ द्या माग. काय एवढं पळत नाही दामा एवढं पळत नाही ती. आता एक नंबर पुढे की पुढे, हा टाक. एवढं स्पीड लावलंय हे पळत नाही. खूप छान वाटायला लागलेलं आहे. आता अजून आपण मागे घेणार आहोत. सर बघा बाजूला तो. ते मावशीला काही येत नाही. आत्ते आत्ते आबा तुमच्याकडे आणीन मी. किस्साच मिटवायचा. सर का या बाजूला, पुढे या बघू. आपण होऊ द्या तुमचा सरा. आबा बाबा मम्मी झाले. भाऊकीची भिडायचं नाही. जाऊन द्या मॅडम लवकर. सुनीता मॅम मेकअप सोडून आता इथे या क्षेत्रात उतरलेले आहे. मेकअप आर्टिस्ट सुनीता चव्हाण, चला चला आम्ही तुमच्या मागे. ज्यांना की ट्रॅक्टर शिकण्याची तयारी चालू आहे त्यांचं डिझेल उडवायला लागलेले आहेत मॅडम. हो मॅडम बस बस, फिरलं नका जाऊ बस. हा झालं का? हा. लागत नाही उलट असलेलं. आता मम्मीचं बघून दादाला पण जोश आलेला आहे चालवण्यासाठी. हा इकडं आता रुद्र द एक्सपर्ट त्याला हा. शिकवायला लागलाय. तिकडून मामा वरडायला लागलाय. हळू साहेब हळू. 10वी झाली फक्त आपली आताशी. आता सगळी शेती सगळं सोडायचं आहे. आता शेतीच करायची आम्हाला. बस 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 बस. एक्सपर्ट सम्राट बघा. आलेला आहे. आहा. जलवा बघा जलवा. त्या अंगावर घालताना 2 मिनिटात घरात डायरेक्ट. अरे आम्ही सरकतो जरा साईडला. कसं आहे turn? नाही उसको अग बाई आकर राडा धुरळा सगळा एकदाच केलाय त्यांनी. अरे 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 अरे. बस आम्ही तुम्ही मागच नुसतं राहिलो. खेळायला त्याच्यासोबत ते त्यांनी खरंच व्हिडिओ नाही. होणार आहे पुढच्या वर्षी. संजय गोडावतचा हा स्टुडंट तुम्ही बघू शकता. गोडावतच्या म्हणजे- म्हणजे हा पुढच्या वर्षी होणारा स्टुडंट आहे. संजय- त्याच्यामुळे मास्टर आणि प्राध्यापकनी आणि तिथले स्टुडंट ह्यांनी म्हणजे तुम्ही मिस्टर बघा संजय गोडावत सर तुम्हाला माझी नम्र विनंती आहे, की ह्या तुमच्या गाड्या गाड्या पळून नेणार आहे तो. म्हणजे ह्यांच्या हातात तुम्ही काही पण द्या, काही पण म्हणजे ते पळवणार म्हणजे पळवणारच. हे बघा आता परत एकदा चालू आहे त्यांचं. मला तर आता सगळे त्यांच्या- इव्हिनिंगचा टाइम आहे, हा, तर आता ड्युटीला सुरू झाले. सगळेजण झू दाखवते. झू तर म्हणते सगळे म्हणतात आमचे पेट्स दाखवतो झू मधले. तर हे बघा आमचे इतके सारे पेट्स आहेत इथं. हे बघा. तर काउंट करा तुम्हीच किती आहेत.
आणि पलीकडे मामी पण एक तुम्ही आहे. सांगा किती ह्यांचं धार काढता तुम्ही? किती वाजेपर्यंत? सव्वा नाही. 5 हा. नाही नाही म्हणजे किती, एक दोन किती ह्याचे काढतात? आम्ही 3 गुरांच्या 1 म्हशीची. रोज काढतात का? हो, आणि किती टाइम? 2 टाइम काढतो. सकाळ आणि संध्याकाळ? हो, हे तर बघा, किती लिटर दूध तुमचं जात आहे त्याचं पण सांगा. आमचं किती 10 लिटर 15 लिटर असं. एकाच सगळे मिळून? हम्म. हा. तर बघा एकदम म्हणजे जरी पण हे फार्मिंग जरी करत असलं ना तर पूर्ण टेक्नॉलॉजीचा फुल यूज करते. ही मशीन आहे धार काढायची, त्याच्यामधून ते काढतात धार आणि याच्यामध्ये ते दूध दूध जातं. आता सगळे प्रिपेरेशन त्यांची चालू आहे. हा आता एक मामी बसलेल्या आहेत. आता त्यांचं झाल्यावर मग सगळ्या ओळीनं एक 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 सगळ्यांचा आता राऊंड होणार आहे, आम्ही दाखवतो. आता आपण जाऊया विनोद मामाकडे. चल. तर हे विनोद मामा आहेत. ही वॉज अन फॉर्मर रेसलर. येस, पैलवान होते ते. त्यांचे कान बघून तुम्ही सांगू शकतात की ते पैलवानकी मध्ये होते. तिकडे त्यांचं पण प्रिपेरेशन चालू आहे मिल्क साठी. आता शीतल मामी पण धारा काढायला बसणारच आहेत, पण मागशीच घेतलं वाटतं त्यांना आहोत. ते मशीनचा कसा जरासा नवीन येते जरासं, तर बघूया आता. काही नाही, फक्त बसू आपण तिथं जाऊन. लावताना दाखव आता ते कसं वर्क करतं, दाखवतो आम्ही तुम्हाला. सुरू होते आणि इकडं कलेक्ट होत आहे ह्याच्यात. पासूनच कसं एकदम त्यांना त्या गोष्टीचं सवय. एवढ्या साईडला आहे पण करेज बघा तिचं, ती थोडी पण भीत नाहीये. तर इथं तिथे धार काढायला नाही, नुसती बसलीये, नुसतं बसलीये, बाकी काय नाही. शेतीमध्ये काही नाही राहिलं, पण तुम्ही बघा आता इथं आम्ही दाखवतो ऍग्रीकल्चर मध्ये पण किती म्हणजे व्यवस्थित. यो हमारा कल्चर से, हमारा हा, कल्चर मीन्स management- एग्रीकल्चर. मॅनेजमेंट जर खूप असं नीट केलं, सगळं नीट केलं, एकदम प्लॅन वगैरे असलं ना, तर मग किती प्रॉपर सगळं होऊ शकतं फार्मिंग. हे त्याचं एक गुड तर एक्झाम्पल आपण आहे. आता यांच्याच फक्त मुक्त गोट्यात मुक्त असं गोठा, चाललेलो yes. आहोत. हे ह्याला बिल्ड करून 1 to 2 years झालेत. हा, सगळ्या जनावरांचा एवढा चांगला सांभाळ होतो. दॅट खूप चांगलं plan आहे. क्युटी. कसं आहे ते पिल्लू? अश्विनी मामी त्यांची पण धारांची सुरूच आहे आता काढायला. अरे आपण तिकडून जायला पाहिजे रे. किती नंबर आहे? हा, पूर्ण मॅनेज फक्त दोनच वुमन्स करतात, सगळं त्यांच्याकडेच वुमन असतं. पॉवर. हा, तर ह्या आहेत आमच्या मोठ्या मामी. तर त्या पण आता धार काढायला लागल्यात. म्हणजे सगळं एवढ्या सगळ्या गायींचं तेच करतात त्या दोघी. आता इकडं त्यांनी केलेलं सुरू, इकडे त्या बसल्यात आता. आणि हे अश्विनी मामी, त्या पण आता मशीननी काढणार आहेत ना तुम्ही? बघा इकडे पण मशीन सुरू आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी कुठं यूज येऊ शकते आपण सांगू नाही शकत. हा सगळ्यांचा फक्त दोनच जणी सांभाळ करतात, ते सगळं मॅनेज करतात, घरचं पण बघतात आणि सगळं शेती ते पण बघतात. छोटे छोटे पिल्ल आहेत आणि हे असं मुक्त गोठा केलेला आहे त्यांच्यासाठी. ते गेट लावून टाकतात आणि मग ते इथं दिवसभर फ्रीली फिरत राहतात आणि चारा वगैरे खातात. आणि हे पण तुम्ही पिल्लू बघू शकता, तर ते थोडं वेगळं पण दिसलं, त्यामुळे आपण इन्फॉर्मेशन घेऊया त्याबद्दल. तर ते किती पर्यंतच आहे, त्याचं अमाऊंट काय? जन्मताच ते 70,000 पर्यंत होत. आता त्याची 1.5-2 लाख रुपये किंमत आहे. आणि काय म्हणलं होतं राव तुम्ही? हा. किलो काय त्याची हे एमरोच किलो आहे, म्हणजे प्युअर जर्स. हा, जसं की आपण बघितलं की हे 2 लाखाचं पिल्लू आहे, जे की घाबरते आपल्याला, पण बघू शकता किती क्यूट आहे. ते आहेच रेअर असतानाच त्याच्यामुळं. गोल्डन शेड आहे Yes. त्याचं. अरे नाव काय ठेवलं त्याचं? त्याचं नाव डंगरी नाव आहे. म्हणजे तर आम्ही तुम्हाला आता विचारतो की किती लिटर दूध ह्या फार्म पासून प्रोड्यूस होतंय, फक्त ह्या पर्टिक्युलर फार्म पासून. तर तुम्ही सांगा किती दूध? 85 ते 90 लिटर जाते. बघू शकता तुम्ही 85 to 90 लिटर्स दूध जाते. तर आता त्यांच्यासाठी ते कॅज्युअल आहे, हा, पण आपल्यासाठी ते मोठी गोष्ट आहे. येस. आम्हाला आश्चर्य नाही वाटणार, पण तुम्हाला आश्चर्य वाटणार, कारण आम्ही हे 2-3दा ऐकलेलं आहे. तर तिथून 200 लिटर्स प्रत्येक दिवसाला दूध डेअरीला जातं. किती? 200 लिटर. म्हणजे प्रत्येकाने
80, 85, 10, 20 असे सांगितलेले हा. आणि हे एक टाइमचं नाहीये ऑफ त्यांचं. सीझनच आहे, नाहीतर हा. ऑन सीझनला तर Yes. मग त्यांचे आणि 200 plus दिवसातून असतील. 2दा काढतात ते. तर बघा. ऍट अ टाइम 200. आता इथे आमचे बापू पण कामाला लागलेले आहेत. काय करताय बापू? मशाज करायली गायांची जरा रानबीण निघते, जरा शेण घे वगैरे ते जरा घेतलं म्हणजे. म्हटलं तर इथे म्हणजे कोणीच असं मोकळं बसत नाही. प्रत्येक जण काही ना काही करतय. कोणी धारा काढतय. मँगो ट्रीचं बघा जाऊ माझं माहेर. शीतल मामी मशीन आहेत ह्या पण आता त्या धारा त्या काढायला लागल्यात. इकडे बघा, हाय करा मामी. तुमचं किती जातं दूध? आमचं 30, 35, 40. आणि तुम्ही किती ह्याचं काढतात? 5. आता इथं मामी पण काढायला त्यांनी. ऑफ रोडिंग बघा ऑफ रोडिंग सुरू आहे आमची. वा, कुठून काय कसं चाललोय आम्ही. चल चल ना, इथून तिकडून आलो असत ना आपण. आहेत आबा, ते पण काही ना काही करतात. हाय करा, हाय करा. एकच झाड आहे पण त्याला किती म्हणजे किती कैऱ्या लागल्यात. लोक ते पेटीतले अल्फान्सो दाखवून खुश होते. अल्फान्सो नाहीये हा. कोणचा आहे? कोणचा आंबा आहे रे? केशर आंबा. केशर आंबा आहे. बघा, म्हणजे केसर काय झाडाला विचारलं लागलेला तुम्ही? आहे. किती पेट्या भरत्या यांनी. तर कोणाला पाहिजे सांगा. तिकडे अजून आहेत, माग अरे अजून बापरे. आहेत, तिकडे पलीकडे अजून आहेत. म्हणजे हा हे गोलू मामा. हाय कर, हाय कर. तिकडं आता तो पण काही ना काही काम करायला लागलाय. आणि तिकडं आहेत मधून जाऊ का, मारत नाही ना. आणि ह्या आहेत मामी आता त्या चूल पेटवायलाच. येस, म्हणजे इथं सगळे काम करतायत काही ना काही, कोणी पण. तर बघा असं हिरवागार निसर्ग. आणि हे आहेत चक्कूच्या बागा. हे चक्कू लागलेले आहेत, हे बघा दिसतात का? मला 0.5x ने दाखवतो की कसं हिरवगार आहे चोही बाजूने. असं आहे आमच्या मामाचं गाव. आणि तिथं आहे ट्रक, जिथं आपण चाललेलो आहोत आता. विराज आपल्यासाठी चिंचा तोडत आहे. विचाराचे कष्ट वाया नाही गेले पाहिजे, त्याला पण व्हिडिओ मध्ये घेतलं पाहिजे आपण. तो आपल्यासाठी चिंचा तोडतोय. किती असतील सगळ्यांची मिळून? 10-12. बघा तर तो 10-12 फक्त टँकर म्हणतोय. बाकी सगळ्या मोजून आज म्हणजे त्यांनी अजून कॅल्क्युलेटच नाही केलेलं, कारण त्यांच्याकडे इतके सारे आहेत. हा. खरं मध्येच आहेत. हा, काही खोटं असं काही नाहीये की तुम्हाला वाटत असेल. हम्म. हे आहे आमचं मामाचं घर आणि इथं उभा आहे त्यांच्या अंगणात त्यांची गाडी. हा तेच ते. हा, माग पण आहे वाटतं अजून एक. हा, म्हणजे लोक 4 व्हीलर, आय हॅव वोन 4 व्हीलर याच्यामध्येच खुश होतात. इन द एरा आमचे मामा वोन करतायत. म्हशीच्या अलीकड पासून ते चिलाटीचे झाड आहेत का काही तिथपर्यंत. तर पूजेच्या वेळेस इथेच लावतात ना गाड्या. तर दसरा, दसऱ्याच्या वेळेस, दिवाळी, हा. समजा पूजा करायची असली तर हे भरून जाते ना सगळं. कारण की दिस इज ओन बाय आवर मामा. आणि सगळ्या गाड्या येतात का नाही? काही काहीच येतात सगळ्या. बघ त्या दिवशी सगळ्यात मा आणि पप्पा पुढून दाखव ना. दर्शक काम करून आलेले. आता हे यांना ट्रिप घेऊन चालले. ए बस ना, तिला बस ना. तर मगाशी आपण तुम्हाला बाहेरून दाखवलं. अरे लयच वर आहे ना. दिदी कुठे आहे? लयच वर आहे. तर मगाशी आपण तुम्हाला बाहेरून दाखवलं, आता आपण तुम्हाला वरून दाखवतो. आधी मोबाईल असं पकड 2 मिनिटं. तर देखो अंदर से कैसे लगता है. यहाँ चूल्हा, यहाँ पे रहने का. इथं झोपतेत ना. चक्क एवढं सामान आहे. हा, आता दे. हे बघा आतून कसं दिसतंय. ए चल को थांब ना, आवाज येत नाही रे. अबो अंदर से बहुत. तो आपको कंफर्म हो गया होगा ये कि हमारे मामा का ट्रक है. बघा सगळं आतलं राहायचं बीचं सगळं हाँ, मस्त तो झोपायला चलो बिपायला. अभी हमको जाने का है. भारी. अरे खाली तर दिसत नाही ना. इकडे आपला हेवी ड्रायव्हर बसलाय आजीला. बाहेर काढची. अरे ते तर आता 7 वाजलेले आहेत आणि आपण चाललेलो आहोत आपल्या. कुठे चाललेलो? पप्पाच्या जन्मस्थानी, म्हणजे आपल्या घरी चाललेलो आहोत आपण.
आता मामाच्या घरात इकडे बघ, आता मम्मीनं जागा बदललेली आहे. थोड्या टेन्शन घेऊ नका, आमदार तर येणारच आहे. खूप जास्त ट्रॅव्हल